ठीक आहे. जॉमेट्रिकल आयसोमर काय असतं आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आज आपल्याला काय शिकायचं की जॉमेट्रिकल आयसोमर किती होतील विदाउट ड्रॉइंग द स्ट्रक्चर. आपल्याला प्रत्येक वेळेस स्ट्रक्चर काढायला लागतं ना. लागतं का? ट्रास असेल तर सिस काढा. मग आपल्याला कळतं 2 आहेत. समजा त्याच्यामध्ये जे काही स्टिरिओ सेंटर्स आहेत, स्टिरिओ सेंटर जर एकच असेल तर आपल्याला कळतं की 2 आयसोमर येणार आहे. जास्त असतील तर कसं काढायचं? प्रत्येक वेळेस स्ट्रक्चर ड्रॉ करणं शक्य नाही. मग प्रत्येक वेळेस स्ट्रक्चर ड्रॉ करायची आपल्याला गरज पण नाही. मग कसं करणार? काय नाही, सिंपल आपल्याकडे फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा स्टिरिओ सेंटर म्हणजे काय बोला. स्टिरिओ सेंटर काय असतं बरं? स्टिरिओ सेंटर हा काय काय ओके, असं सेंटर की ज्या ठिकाणी काय होतात तुमचे GI तयार होतात किंवा जॉमेट्रिकल आयसोमर तुमचे फॉर्म होतात ज्या सेंटरला, त्या सेंटरला म्हणतो आपण स्टिरिओ सेंटर. काय म्हणतो त्याला आपण? इन केस ऑफ अल्किन जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो तो काय असतो तुमचा? स्टिरिओ सेंटर असतो. काय असतो तुमचं ते? जेवढे जास्त डबल बॉन्ड तेवढे जास्त, जेवढे जास्त डबल बॉन्ड तेवढे जास्त. अहो बरोबर आहे का? बरोबर का? वाचून आले का तुम्ही? नाही वाचलं माहिती मला, काय का नाही. त्यामुळं आज गेल्यावरती पुन्हा एकदा वाचा, तुम्हाला लगेच क्लिक होईल. बरेचसे एक्झाम्पल आपण याच्यावरती दिलेले आहेत, बरोबर ना? त्या दिवशी बरेच एक्झाम्पल्स आपण तुम्हाला सोडवायला दिले होते. ते सोडवलेत का? नक्की सगळे झालेत? मागे झाले असतील असं आपण गृहीत धरूया. ठीक आहे. आता पहा 2 गोष्टी आपल्याला काय शोधायचे? नंबर ऑफ GI. 2 कंडिशन याच्यामध्ये. पहिली फॉर सिमेट्रिकल आणि दुसरी आहे फॉर एक सिमेट्रिकल. दुसरी काय असेल? अनसिमेट्रिकल. वाटलंच मला. पहिल्यांदा सिमेट्रिकल कार्बनसाठी आणि अनसिमेट्रिकल कार्बनसाठी. पहिलं कोणासाठी? पहिलं कोणासाठी? सिमेट्रिकल कार्बन. आणि दुसरी कोणासाठी आपल्याकडे? ओके. जर अनसिमेट्रिकल कार्बन, ही सोपी आहे, पहिल्यांदा ही पाहू नंतर ही पाहू. ठीक आहे. पहा फॉर अनसिमेट्रिकल आणि मग फॉर सिमेट्रिकल पाहूयात. जर अनसिमेट्रिकल कार्बन असतील, कसे कार्बन? पहिल्यांदा अनसिमेट्रिकल कार्बन म्हणजे काय? अनइवन. काय म्हणू शकतो आपण त्याला? अनइवन. किंवा ऑड नंबर ऑफ कार्बन्स. काय म्हणू शकतो आपण त्याला? ऑड नंबर. काही इवन नंबर ऑफ कार्बन. पाहूया. पहा अनसिमेट्रिकल 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 1 2 3 आणि 4. 1 थांबा. सांगा बरं एखादं एक्झाम्पल. आधीच ह्याच्यातलं सांगा, आधी जे दिलेत त्याच्यातलं एखादं एक्झाम्पल सांगा त्याच्यामध्ये एकपेक्षा जास्त सिमेट्रिकल सेंटर आहेत. सॉरी, स्टिरिओ सेंटर्स आहेत. घ्या, आधीच घेतो. 1 2 1 2 3 4. किती? ओके का? 1 2 3 4 5 6 7 आले. H 3 4. आता इथे जर व्यवस्थित पाहिलं, ह्या कार्बनला पाहिजे हायड्रोजन असा काढतो मी आणि याचा हायड्रोजन असा इथे काढतो. पहिल्यांदा स्टिरिओ सेंटर आहेत का हे ओळखायला लागेल. एक तर इथे डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डची या साईडच्या कार्बनला समजा नंबरिंग केलं आपण 1 2 का 1 2 नंबरिंग करतो ना आपण. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इकडे Br, इकडे I होता, इकडे Cl होता आणि इकडे फ्लोरीन होता. या साईडला बोला 1 2 कोणाला? 1 ह्याला 2 ह्याला. इकडे बोला 1 ह्याला 2 ह्याला. का बरं? ॲटॉमिक नंबर जास्त त्याला हायर प्रायोरिटी. बरोबर. 1 1 ऑपोजिट साईडला आले. कोणतं कॉन्फिगरेशन? झेड काही ट्रान्स आणि सीसी तर कसं काही चेक करा. झेड काही झेड कधी ज्या वेळेला सेम असेल तर, आणि ऑपोजिट आले तर कोणता टाईप झाला हा? ई कॉन्फिगरेशन. कोणतं कॉन्फिगरेशन झाले?
आणि जर 1 1 2 2 सेम साईडला काय म्हणतात त्याला आपण झेड कॉन्फिगरेशन, बरोबर. मग पहा आता सेम आपल्याला इथंच पाहिजे, इथं म्हणजे इथंच इथे याला पाहिजे. पहा बरं, सांगा बरं, पहिल्यांदा डबल बॉन्ड इथं आहे, या कार्बनच्या एका साईडला H, दुसऱ्या साईडला CH3, प्रायोरिटी कोणाला? हा 1 2. इकडे पहा बरं, 1 हा अख्खा मॉलिक्यूल आणि हा 2. सेम इथे जर आलो आपण 1 2 3 4 इथे, सॉरी, ठीक आहे, इथे आलो म्हणजे स्टिरिओ सेंटर हे आहे का? आहे. हे स्टिरिओ सेंटर आहे का? असणार आहे, बरोबर का? बरोबर का? पहा बरं, ह्या कार्बनच्या एका साईडला CH2 CH3, एका साईडला H, एका साईडला हा पूर्ण ग्रुप आणि एका साईडला हायड्रोजन आहे का? आहे का? सगळे वेगवेगळे आहेत, आहेत का? किंवा एकाच कार्बनला 2 वेगवेगळे ग्रुप आहेत, आहेत, ठीक आहे, म्हणजे स्टिरिओ सेंटर आहेत. जर असं असेल, अनसिमेट्रिकल असेल, याला काय म्हणतो आपण? अनसिमेट्रिकल कार्बन. तुम्ही जर पाहिलं तर नंबर ऑफ कार्बन किती आहे? किती आहेत? दॅट इज अनसिमेट्रिकल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूयात त्याला? ऑड नंबर ऑफ कार्बन. ऑड नंबर ऑफ, जर ऑड नंबर ऑफ कार्बन्स असतील, जर ऑड नंबर ऑफ कार्बन्स असतील तर पहा GI किंवा नंबर ऑफ GI इज इक्वल टू 2n. नंबर ऑफ GI किती असतात? वेर n इक्वल टू नंबर ऑफ स्टिरिओ सेंटर. नंबर ऑफ, कळलंय का? n म्हणजेच काय? नंबर ऑफ. मग सांगा बरं इथे n किती आहे बरं? 1 आणि 2, 2 बरोबर का? म्हणजे नंबर ऑफ GI जॉमेट्रिकल आयसोमर किती असतील? किती असतील? कळतंय का? नक्की कळतंय, 100%. काढून दाखवू चारी का जमतील काढायला? काढून दाखवू. हा 1 झाला, हा काय झाला? 1 झाला. पहा C डबल बॉन्ड C H CH3, इकडे आला H आणि खाली ग्रुप दिसला हा दुसरा, ठीक आहे, CH डबल बॉन्ड CH CH2 CH3. ओके, हा झाला पहिला, सगळे काढून दाखवतो चला. हा झाला सेम साईडला, ठीक आहे. याच्या ऑपोजिट काय येईल? हायड्रोजन खाली, हा वरती, तो झाला दुसरा. एकाला 2 झाले, सेम इथे येईल, एकदा हायड्रोजन दोन्ही वरती, एकदा दोन्ही हायड्रोजन नाही रे बावळ्या, तो त्याचा ऑपोजिट झाला. एकदा 1 हायड्रोजन वर 1 हायड्रोजन खाली, तो एक फॉर्म, आणि दुसरा काय? दोन्ही हायड्रोजन वर किंवा दोन्ही हायड्रोजन, ते 2 आणि हे 2 किती झाले? झाले 4. मी तुमचा मास्तर आहे. सगळं काय काढत बसून मी. आलं का? कळतंय का? नक्की का? चालेल का? सिमेट्रिकल हे कशासाठी आलं? सॉरी, अनसिमेट्रिकल. काही डाऊट? नक्की नाही. हेडिंग द्यायचं नंबर ऑफ GI फॉर अनसिमेट्रिकल कार्बन, ब्रॅकेट मध्ये लिहायचं ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, ठीक आहे, कार्बन कार्बन, ऑड नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, ठीक आहे. आणि एक्झाम्पल, फॉर्म्युला, फॉर्म्युला काय? नंबर ऑफ GI इक्वल टू 2 वेअर n इक्वल टू नंबर ऑफ स्टिरिओ सेंटर लिहायचं. आणि ह्याचे 4ही स्ट्रक्चर्स 1 2 3 4 काढून घ्यायचे. आपल्याला नावं लिहायची 4 याची. जमेल ना? अहो जमतील का? घ्या बरं पटकन, पटकन काढून घ्या, ठीक आहे. पहा पहिला फॉर्म जो हाच आहे, पुन्हा काढतोय तरी, CH3 CH डबल बॉन्ड CH आणि CH डबल बॉन्ड CH CH2 CH3, ठीक आहे. पहिल्या फॉर्म मध्ये हायड्रोजन दोन्ही साईडला, याचे सुद्धा वरती आहेत, याचे सुद्धा वरती, म्हणजे सेम साईडला आहेत, ठीक आहे. डबल बॉन्ड कुठे कुठे बरं आपल्याकडे? 1 2 3 4, म्हणजे 2 आणि इकडून नंबरिंग देऊ का? 1 2 3, चालेल का? अहो चालेल का? का नाही चालणार? चालेल की, चालेल ना? हा काय म्हणती बावळे? IUPAC द्यायचंय ना, फंक्शनल ग्रुपला काय आला पाहिजे? अहो काय आला पाहिजे? लोवेस्ट नंबर. फंक्शनल ग्रुपला काय आला पाहिजे? मग समजा इकडून गेलो तर किती येते फंक्शनल ग्रुपला? 1 2 आणि इकडून गेलो तर मग कुठून देणार? कुठून देणार? इकडून. काय होतंय? जास्त जेवली का दिशा घाल? हा 1 2 बरोबर.
मग 2ला काय हायड्रोजन समजा सेम साईडला आहे दोन्ही साईडला, काय म्हणूयात आपण 2 सिस 2 सिस, ठीक आहे. किंवा इथे सुद्धा सेम साईडला आहेत म्हणून 4 सिस 2 सिस 4 सिस 1 2 3 4 5 6 7 हेप्ट 2 4 डाईन. आले का? याचे सुद्धा सेम साईडला, याचे सुद्धा सेम साईडला. हा झाला पहिला फॉर्म. मग सांगा बरं दुसरा फॉर्म काय असेल? याला तसंच ठेवूयात 2 सिस, याला ऑपोजिट करूयात 4 ट्रान्स हेप्ट 2 4 डाईन. कळतंय का कसं करणार? झालं, समजलं का? अहो कळतंय का नक्की का? स्ट्रक्चर इथं काढा तुम्ही, चालेल ना? मला पेपर नाही द्यायचा, माझा झाला पेपर 2 म्हणून चालेल. ठीक आहे 2 3. आता काय करूयात? ह्याला सिस ठेवलं, याचं काय केलं? ट्रान्स केलं. 2 ट्रान्स 4 सिस 4 हेप्ट 2 4 डाईन. हा लिहा गडबडे लिहा 4. आता काय करू मग सांगा बरं? दोघांना काय करूयात आपण? 2 ट्रान्स 4 ट्रान्स हेप्ट 2 4. कळतंय का? किती आले आयसोमर? किती आले जॉमेट्रिकल आयसोमर? 4. आणि समजा ऑप्शन मध्ये नाव पण दिले असेल तर हे 4 ऑप्शन्स काय असणार तुमचे? हे 4 नाव असलेले ऑप्शन्स काय असणार तुमचा? करेक्ट असणार. काय असणार? काय डाऊट ह्याच्यामध्ये? अहो काय डाऊट? 100% कळाले. देऊ का एक एक्झाम्पल? सोडवाल का? घ्या बरं. नोनेन 2 4 6 ट्राईन. का स्ट्रक्चर काढून देऊ? पा नोना 2 4 6 ट्राईन. ओके पहा नोनेन म्हणजे किती कार्बन? 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर का? झाले का? 3 3 3 गेला. ठीक आहे बरोबर. 2 ला काय? डबल बॉन्ड. 1 2 3 4 ला काय? डबल. अजून कुठे? 6 ला. उरलेले हायड्रोजन देऊन टाका. CH3 CH2 CH 1 2 3 4. घ्या चला. ठीक आहे काढा. पहिल्यांदा हे चेक करा तू अनसिमेट्रिकल आहे का? किती आहेत कार्बन? म्हणजे आहे का अनसिमेट्रिकल? म्हणजे रूल काय लागणार? नंबर ऑफ आयसोमर किती असणार? 2n. GI इक्वल टू किती? 2n विच इज इक्वल टू 2 सांगा किती? n म्हणजेच काय असतं? स्टिरिओ सेंटर. किती आहे स्टिरिओ सेंटर? पहा बरं 1 2 3 म्हणजे 2 2 चा क्यूब. नक्की का? 100%. 2 चा क्यूब किती? 8. आलं का? म्हणजे किती असणार? किती लिहिलं? 6 लिहिलं ना? मग काय केलं बोला? बरं ठीक आहे. मग आता देऊ का? नावं लिहिता येतील का तुम्हाला? अहो नावं लिहिता येतील का? किती नावं लिहायचीत वेगवेगळी? 8 नावं लिहायचीत. किती नावं लिहायचीत? ठीक आहे लिहा मग 8 नावं. आताच लिहा. सोपं आहे. काय करणार पहिलं बोला? फर्स्ट कंडिशन काय? हा सुद्धा सिस, हा सुद्धा सिस, हा सुद्धा सिस. सिस सिस ट्रान्स. सिस ट्रान्स सिस. ट्रान्स सिस सिस. आले? असे टोटल किती करायचे? 8 कॉम्पोजिट कॉम्बिनेशन्स करायचे टोटल. जमेल का? अहो जमेल का? घ्या बरं. सिस 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 म्हणजे किती? कुठे कुठे हे? 2 4 6 2
4 6 असंच लिहितो. थांबा, वरती लक्ष द्या. कोण आहे तुमचा? नोना 2 4 6 ट्राईन. बरोबर का? दुसरा बोला काय? सिस ट्रान्स. तिसरा बोला सिस ट्रान्स सिस. 4 बोला ट्रान्स सिस सिस. आले किती आले? हे 4 आले. अजून किती राहिले? 4 5. बोला पहिला काय? ट्रान्स सिस असं राहू दे. चला ओके. 6 बोला काय करता येईल आता? ट्रान्स सिस ट्रान्स. असं झालं नाही ना कुठे? नाही झालेला. ठीक आहे. 7वा बोला. ठीक आहे, इथे लिहितो ट्रान्स आणि ट्रान्स. मग पहा बरं आता कोणतं कॉम्बिनेशन राहिलं. झालंय का असं? सिस ट्रान्स कुठं झालंय का? नाही झालेलं कुठंच. ठीक आहे, सिस ट्रान्स नाही झालेलं. म्हणजे कोणतं राहिलं? सिस ट्रान्स. अजून काय होतंय का पहा बरं, चेक करा. झाले 8 आले. हे झाले 8 वेगवेगळे GI. मग दरवेळेस आपल्याला काढायची गरज आहे का? स्ट्रक्चर ड्रॉ करायची गरज आहे का? कार्बन मोजा, विषय संपला. कळतंय का? हे पुढचं नाव तुम्ही लिहिणार आहात इथे व्यवस्थित. जमेल ना? जमेल का? ठीक आहे. फोटो काढून घ्याल का? ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा, फोटो काढायचा, एक्झाम्पल्स व्यवस्थित लिहून घ्यायचं हे. ठीक आहे, चालेल. पहा, हे झालं अनसिमेट्रिकल असेल तर. काय असल्यावर? आणि मग सिमेट्रिकल असल्यावर काय करायचं सर? सांगतो, थांबा. ठीक आहे, हे कशासाठी होतं? अनसिमेट्रिकल. आता जर सिमेट्रिकल असेल तर त्या ठिकाणी जॉमेट्रिकल आयसोमर साठी फॉर्म्युला काय होतो? बदलतो. जॉमेट्रिकल आयसोमर साठी फॉर्म्युला काय होतो? बदलतो. हो, थांब. बोला काय फरक असेल? सिमेट्रिकल जर असेल याचा अर्थ नंबर ऑफ कार्बन कसे? अनसिमेट्रिकल साठी कसे होते? ऑड. तर सिमेट्रिकल साठी कसे असणार? इवन कार्बन्स. काय असणार? इवन कार्बन ॲटम्स. बरोबर का? फॉर एक्झाम्पल घेऊयात, पहा. सांगा एखादं, चला. इवन कार्बन असलेले 6 कार्बन घेऊयात फॉर एक्झाम्पल. 1 2 3 4 5 6. ओके. डबल बॉन्ड, CH3 डबल बॉन्ड आणि इथे घेऊयात. बोला 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 3 आणि 4 आणि हा CH3. आले. नंबर ऑफ कार्बन पहा. 1 2 3 4 5 6 आहेत का? 6 आहेत. ठीक आहे, म्हणजे हा काय झाला आपला? सिमेट्रिकल कार्बन. काय झाला? सिमेट्रिकल कार्बन. जर सिमेट्रिकल कार्बन असेल, कार्बन असेल, देन नंबर ऑफ GI कधी? व्हेन n इक्वल टू इवन. n इक्वल टू काय तुमचं समजा? आणि 2 गोष्टी. नंबर ऑफ GI कधी? फॉर किंवा व्हेन n इक्वल टू ऑड असा असेल, इज इक्वल टू 2 raised to n minus 1 इंटू 2 raised to n by 2 minus 1. GI is equal to 2 raised to n minus 1 into 2 raised to n minus 1 upon 2. Where n equal to काय? नंबर ऑफ स्टिरिओ सेंटर. खाली लिहितो पहा. Where n equal to काय? नंबर ऑफ स्टिरिओ सेंटर. नंबर ऑफ, कळतंय का? म्हणजे जर नंबर ऑफ स्टिरिओ सेंटर इवन असतील तर GI काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. जर नंबर ऑफ
एन इक्वल टू ऑड असेल, स्टिरिओ सेंटर जर ऑड असतील तर हा फॉर्म्युला वापरायचा. कळतंय का? कळतंय का? काय काय नाही, बरोबर आहे. नाही, n-1 आहे माझ्यानुसार, n-1च आहे. शुअर करा, n-1च आहे 100%. हे रेस टू आहे बरं का, थांबा गडबड होईल. n-1/2 हेच आहे. चेक कर. ठीक आहे. सांगा बरं इथं पहिली गोष्ट सिमेट्रिकल आहे का? आहे सिमेट्रिकल. डन. सेकंड, नंबर ऑफ स्टिरिओ सेंटर किती आहेत बरं? 1 आणि 2 म्हणजे इवन. नंबर ऑफ स्टिरिओ सेंटर काय झाले? जर इवन असेल तर फॉर्म्युला हा पहा, म्हणजे इक्वल टू GI इक्वल टू 2n इंटू 2n/2 -1. याच्यात फरक आहे. ठीक आहे, कसा सांगेल पहा. इक्वल टू 2 किती आहेत बरं? n इक्वल टू 2 इंटू 2/2 -1 विच इज इक्वल टू 2 4 इंटू 2 1 जा 1 -1 0 2 1 एनिथिंग रेस टू 0 काय असतो? एनिथिंग रेस टू 0 काय असतो? 1. म्हणजे 4 इंटू 1 4 1 जा, म्हणजे नंबर ऑफ स्टिरिओ सेंटर किती आले? टोटल GI किती आले आपले? 4 आले. समजतंय? अवकळतंय का? नक्की का? वय ताई काय झालं? चुकलंय? काय मल्टिप्लिकेशन असतं, ऍडिशन. मल्टिप्लिकेशन असतं, मी सांगतोय मल्टिप्लिकेशन. थांबा ऍडिशन आहे, सॉरी बाय मिस्टेक, सॉरी. ऍडिशन तरी म्हणलं 4 कश खेळाले. 4 + 1 हो 4 + 1 5 घे 5 बस का? आले. आता कोणते पहा. हाफ अन सिस जमल नक्की का? कराल का? लिहून घ्यायचं, एक्झाम्पल लिहून घ्यायचं. अजून एक देतो ज्याच्यामध्ये n इक्वल टू ऑड असेल. घ्या लिहून घ्या. हे काय सिमेट्रिकल परत बरोबर नाही. जर n इक्वल टू इवन असेल तर ह्या फॉर्म्युलाने जायचं. जर n इक्वल टू ऑड आले तर हा फॉर्म्युलाने जायचं. 2n वाला तो अनसिमेट्रिकल साठी होता. काय हे GI आले तुझे आणि n काय आहे तुझा? स्टिरिओ सेंटर आहे. स्टिरिओ सेंटर म्हणजे काय? हे वाले तुझे स्टिरिओ सेंटर जिथं GI पॉसिबल असतो. ते इवन असेल तर हा, ते ऑड असतील तर हा. फरक सांगतो, हे लिहून घ्या. काय n-1 हा. इथं काय केलं नाही? कुठे? इथं n-1 नाही केलं का मी? सॉरी. पहा 2n म्हणजेच काय? आपला n किती आहे? 2 - 1 प्लस 2/2 -1. बोला 2 - 1 नक्की का? 100%. म्हणजे किती आलं? 2/1 प्लस 2/0 म्हणजे 2 प्लस. आता काढा बरं GI 3. पहिला सिस, दुसरा पण सिस. एक सिस एक ट्रान्स, दोन्ही पण ट्रान्स. एक ट्रान्स एक सिस पण आहे ना? सांगतो थांबा.
लक्ष द्या, इकडं वा, इकडं वा. पहिला काय 1 2 बरोबर. 2 6 1 2 3 4 बरोबर ना. 4 ट्रान्स राईट. दुसरा काय हा ट्रान्स तुमच्यानुसार, तुमच्यानुसार. मी 3 काढलेले, आधी माझे 3 लिहू का? ठीक आहे, माझे लिहितो. कोणते कोणते होते सांगा, मीच विसरलो. दुसरा हा सिस, हा सिस. आणि तिसरा कोणता सांगितलं मी? हा ट्रान्स, हा सुद्धा ट्रान्स. तुमचं काय म्हणणं आहे? अजून एक बोला, चौथा. हा काय? हा ट्रान्स आणि हा. मला सांगा, ह्याला जर आरशा पुढे उभं केला तर हा उलटा दिसेल ना. म्हणजे हा कोण सांगतो का दिसेल? म्हणजे हा म्हणजेच हा आहे ना, हा म्हणजेच आहे ना. म्हणजे हे दोघं काय आहेत? एकच आहेत. कळतंय का? त्यामुळे हा येणार नाही, हे 3च आले. समजतंय? अहो कळतंय का? हाली चालतंय, हाली. तुला वाटते हा लिहायचा आहे, हा लिहायचा, लिही. तिथं ऑप्शन कोणते दिले त्याच्यावरती डिपेंड. त्यांनी हा दिलाय, तू म्हणते हाच आला पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन नुसार पाहिजे. कळतंय? कळतंय? हे सिमेट्रिकल मध्येच फक्त, ते अनसिमेट्रिकल मध्ये. कळलंय? चौथा का नाही आला? वैभवी मॅडम समजतंय का? काय 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 2 6 4 ट्रान्स. याच्या ऑपोजिट 2 ट्रान्स. याच्या ऑपोजिट सांगतो मग. 2 ट्रान्स आणि 4 सिस. हा झाला. आलं का? काय काय? हा नाही. ठीक आहे, पा. हा सिस आहे, सेम साईडला आहे. ठीक आहे, मिररच्या उभे जर केलं, पा अशी चेन धरा. ठीक आहे, माझा 2 नंबर आहे आणि पुढं तरी उभा आहे 4 नंबर आहे आणि पुढं मिरर आहे इथे, इथे थांब असं इथं. ठीक आहे, तिकडे तोंड कर, माझ्याकडे काय बघतो? मागे मागे. मी 2 आहे, हा किती आहे? 4 आहे. करेक्ट. मी 2 आहे, हा किती आहे? मिरर कुठे आहे? इकडून पाहिल्यावर मी किती आहे? दुसरा. तो चौथा. चौथा. आणि तिकडून पाहिलं मिरर मधून तो पहिला, तो दुसरा, मी. आलं का ते? समजतंय का? असं आहे ते. तिकडून पाहिलं ते ऑपोजिट दिसणार. ठीक आहे, कळलंय? अहो कळलंय का? नक्की का? ठीक. हो हो. नाही येत. येऊ पण शकतं. नाहीये तुम्हाला, नाहीये. ठीक आहे, घ्या. इवन साठी झालं ना हे, ऑड साठी घ्या. काय होतंय? घ्या, काढा. वरती दिला एक्झाम्पल. 1 2 लिहून घ्या, फक्त घरून सोडून आणा. सिमेट्रिकल आहे का? अहो आहे का सिमेट्रिकल? काढा. एक्झाम्पल लिहून घ्या दोन्ही पण. झालं असेल तर सांगा.
काढा. आता काय हा स्टिरिओ स्ट्रक्चर मध्ये गेलो का, सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये गेलो आपण, त्यासाठीचे रूल पहा आणि तिथं आपण कसा स्टिरिओ काढतो ते पहा. CH2 CH3. बोला नंबर ऑफ स्टिरिओ सेंटर किती आहेत? हा कस काय ठरवलं तुम्ही? एक बरं डबल बॉन्ड ठरवलं का? मग ह्याच्याच सांगा बरं, डबल बॉन्डने ठरवलं तुम्ही ना, बरोबर डबल बॉन्डने ठरवलं तुम्ही, राईट. आता कसं ठरवलं? हा पहिलं त्याच्यामध्ये तो GI दाखवेल का? दाखवणार आहे GI, मी सांगतो दाखवणार आहे GI. जर सायक्लिक स्ट्रक्चर असेल तर काय शोधायचे? दोन असे कार्बन जे कसे आहेत sp3 आहेत, असे कार्बन जे कसे आहेत sp3 आणि त्यांना दोन वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत. असे कार्बन जे sp3 आहेत, सगळेच sp3 आहेत. मग इथं सगळीकडे काय आहेत? हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. इथं मात्र काय, एक हायड्रोजन दुसरा CH2 CH3. इथे पहा एक H दुसरा Br. कळतंय का? नक्की का? समजलंय? 100% कळतंय. म्हणजे हा सुद्धा स्टिरिओ सेंटर GI आपल्याला दाखवणार आहे. ठीक आहे. असे किती आहेत की sp3 आहेत, असे किती आहेत जे sp3 आहेत आणि त्यांना दोन डिफरंट ग्रुप अटॅच्ड आहेत? हा किती आहेत? किती आहेत टोटल? 2 आहेत. ओके. म्हणजे तुम्ही जर पाहिलं, जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर इथं जर 2 असतील, sp3 किती असतील? 2 असतील, तर n ची व्हॅल्यू येते 1. n ची व्हॅल्यू किती घ्यायची? 1. इथं समजा हे 4 असतील, किती असतील? तर n ची व्हॅल्यू किती येणार? 2 येणार. किती येणार? 2 येणार. पहा नंबर ऑफ GI इक्वल टू एक मिनिट थांबा. बरोबर. नंबर ऑफ स्टिरिओ सेंटर किती आलं आपल्याकडे? 1 आलं. बरोबर. नंबर ऑफ स्टिरिओ सेंटर किती आलं आपल्याकडे? 1 आलं. किती आलं? 1 आलं. जर नंबर ऑफ स्टिरिओ सेंटर 1 असेल तर नंबर ऑफ GI इक्वल टू 2n, दॅट इज 2 दॅट इज किती पॉसिबल आहेत? एकदा काय दोन्ही हायड्रोजन, हा एक आणि दुसरा काय, हा दुसरा. बरोबर. काय H वरती CH2 CH3 खाली. कळतंय का? नक्की कळतंय. 100%. सेम इथे सुद्धा. बोला sp3 ज्यांना काय तुमचे दोन वेगवेगळे ग्रुप अटॅच आहे का? Br वरती आणि खाली. इथं सुद्धा n इक्वल टू किती? 1. सेम फॉर्म्युला, सेम नंबर ऑफ GI किती? 2. समजतंय? कळतंय? घ्या. हे झालं तुमचं सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये. घ्या पटकन करा. ठीक आहे. नेक्स्ट पहा, तुम्हाला नंबर ऑफ GI काढायचे. क्वेश्चन लिहा. फाइंड द नंबर ऑफ GI इन द गिवन कंपाउंड. फाइंड द नंबर ऑफ GI इन गिवन कंपाउंड. फाइंड द नंबर ऑफ GI इन गिवन कंपाउंड. GI इन गिवन कंपाउंड. घ्या. CH3 CH डबल बॉन्ड C डबल बॉन्ड CH CH डबल बॉन्ड CH Cl. CL असे म्हटला तो. हो.
घ्या दोनच, एवढंच घ्या पटकन. दोघांचे काय काढायचे, नंबर ऑफ GI काढायचं. बरं ह्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं उत्तर आले कोणाचं? तुझं किती आलंय? तुझं 8 आले. पहिले का? तुझं सांग. ए बाळ तुझं सांग. इथं पहिल्याचं 3 आणि दुसऱ्याचं पहिल्याचं किती? प्रसाद किती आलं पहिल्याचं? 3 आणि 4 बोल ग. पहिल्याचं 6 आले. अरे वा छान. आणि याचं तुझं ग पहिल्याचं 8 दुसऱ्याचं 8. पा स्टेप नंबर 1 काय सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? पा 1 2 3 4 5 6 हा कार्बन, हा काय आहे? क्लोरीन आहे. किती झाले पहिल्यामध्ये कार्बन किती? जर 6 कार्बन असेल याचा अर्थ तो सिमेट्रिकल का अनसिमेट्रिकल? हा म्हणजे सिमेट्रिकलचे रूल लागणार. कशाचे रूल लागणार? सिमेट्रिकल साठी 2 असतात आपल्याकडे बरोबर. n = 1 तर किंवा n = जर n = even असेल याचा अर्थ फॉर्म्युला कोणता? ओके. आणि इथे जर n = काय असेल तर काय? बरोबर 100%. आता पहा n ची व्हॅल्यू काय? इथे पहा एका साईडला कोण? पहिल्यांदा हा स्टिरिओ सेंटर आहे का? हा स्टिरिओ सेंटर आहे का? कस काय बरं? हा नाही ना तो स्टिरिओ सेंटर का आहे? हा स्टिरिओ सेंटर नाही. हा स्टिरिओ सेंटर आहे का? आहे का? हा सुद्धा स्टिरिओ सेंटर नाहीये. इकडे पहा, इकडे पहा, इकडे पहा. स्टिरिओ सेंटर कोणाला म्हणतो आपण? कार्बन डबल बॉन्डच्या साईडचं 2 कार्बन आणि त्याला 2 वेगवेगळे ग्रुप काय पाहिजे? वरती H असेल तर खाली कोणता तरी C चा ग्रुप. इकडे H किंवा इकडे C चा ग्रुप किंवा 4 वेगळे असेल तरी चालेल किंवा हे 2 फक्त काय पाहिजे? 2 जे ग्रुप आहेत ज्याला आपण 1 आणि 2 नंबर देणार ते कसे पाहिजे? डिफरंट पाहिजे किंवा 2 वेगवेगळे ग्रुप पाहिजे. इथे जर आलो या कार्बनला पहा एका साईडला मान्य मला इथे CH3CH अटॅच्ड आहे. दुसरा कुठे आहे का? सेम या कार्बनला या एका साईडला हा ग्रुप अटॅच्ड आहे. दुसरा कुठे नाहीये. मग हा स्टिरिओ सेंटर, हा स्टिरिओ सेंटर, इथे मात्र स्टिरिओ सेंटर आहे. जर स्टिरिओ सेंटर आहे पहिल्यामध्ये पहा n = किती आला? जर n = 1 असेल आणि सिमेट्रिकल असेल तर n1 म्हणजेच काय? तो ऑड मध्ये गेला. आता तुम्ही म्हणाल सर 1 इज नॉट इवन नॉट ऑड असं काय कंपोजिट वगैरे ती काय मला इथं लावायचं ना. इवन किंवा ऑड डायरेक्ट बघायचं. ठीक आहे काय तो ऑड आला 2च्या पाड्यात येतो का? मग ऑड आला संपला विषय. ठीक आहे. जर n = 1 पुट करा 2⁻1 - 1 प्लस 2⁻1 - 1 / 2 विच इज इक्वल टू पहा 2⁻1 - 1 म्हणजेच काय? 0 प्लस 2⁻1 - 1 0 / 2 एनिथिंग अपॉन 0
झिरो अपॉन एनिथिंग इज झिरो, बरोबर ना. आणि असं डिनॉमिनेटरला झिरो असेल तर नॉट डिफाईन. किती याचं व्हॅल्यू काय 1, याची व्हॅल्यू काय किती आले, कळलंय का, संपला विषय. केवढं सोपं आहे, कळलं का. ना त्याचे 3 आहेत ना त्याचे 6 आहेत, गेले सरळ सरळ. बघा जरा नीट आलंय कसं आलंय, कळलंय. खाली नंबर ऑफ कार्बन सांगा. दिशाताई, बबी मॅडम, आर्यन सर, प्रसाद, बघा ना, बोला किती आले. 1 2 3 4 5 6 7 8. एमई म्हणजे काय, CH3. काय सर आता तुमच्या समोर आहे, असं काय करता तुम्ही, काय चिटिंग आहे. बरोबर आहे ना. म्हणजे n इक्वल टू किती आलं, सॉरी नंबर ऑफ कार्बन किती आले, सिमेट्रिकल का अनसिमेट्रिकल, इवन नंबर आले म्हणजे सिमेट्रिकल. मग रूल कोणाचे लागणार, सिमेट्रिकल साठी 2 रूल, एक तर इवनचा किंवा ऑडचा. आता स्टिरिओ सेंटर शोधायचं आपल्याला, बरोबर. चालतंय, हे तर कळलं आपल्याला रूल कोणता लागणार. स्टिरिओ सेंटर बोला. इथे हा स्टिरिओ आहे का, आहे. हा स्टिरिओ आहे का, थांबा कुठं, इथं. हा स्टिरिओ आहे का, हा स्टिरिओ आहे का, आहे, आहे ना. म्हणजे हा एक आणि हा एक स्टिरिओ, हा एक स्टिरिओ. बोला 2. n इक्वल टू, जर n इक्वल टू 2 हा कसा इवन आहे, बरोबर. नंबर ऑफ कार्बन किती इवन आणि n ची व्हॅल्यू किती 2, म्हणजे n पण कसा आहे इवन आहे. जर n ची व्हॅल्यू 2 असेल तर फॉर्म्युला वरचा का खालचा, n इक्वल टू इवन साठी काय आहे वरचा फॉर्म्युला. मग पहा बरं, 2⁻² - 1 प्लस 2⁻² - 1, 2/2 - 1. बोला किती, 2 प्लस, बोला 1 3. आलं का, कळलंय का, घ्या लिहून. 3 आलं ना, आहे का. 4 पण नाही 8 पण नाही. त्यांचं नुकसान आहे नाही लिहिलं तर. पुसू का, हे झाले तुमचे सगळे जॉमेट्रिकल आयसोमर्स. काय झाले हे, आता आपल्याला काय शिकायचंय, ऑप्टिकल आयसोमर्स. सगळ्यात सोपं, सगळ्यात भारी. 11च्या बुक मध्ये नाहीये, तुम्हाला माहिती आहे मला. ते 12th मध्ये आहे तुम्हाला. 2 ठिकाणी येईल तुम्हाला, एक तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये येईल, ठीक आहे, सांगतो ना, आणि दुसरे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये येईल. कळलं कायला बसवलं तुम्हाला. जी आहे आता तुम्ही मला सांगणार आहे, मी त्यांना शिकवणार आहे जॉमेट्रिकल आयसोमर मध्ये. काय काय दिसतंय, बरोबर आहे. झालंय ना हे आता, ठीक. कसं आलंय समजलंय नक्की का. एक्झाम्पल देऊ का अजून एक होमवर्कला, ठीक आहे. गरज नाही होमवर्कला द्यायची, तुम्हाला ऑलरेडी डीपीपी दिल्यात, त्याच्यात बरेचसे प्रश्न तुमचे पेंडिंग असतील जे याच्यावरती तुमचे सॉल्व्ह होऊन जातील आता, ठीक आहे, बरोबर. एक डीबीपी त्या दिवशी पण टाकली ना मी मध्ये, ती झाली IUPAC ची, रिव्हिजन साठी टाकली होती. IUPAC टाकली ना ग्रुपला, चेक कर. आज परत टाकतो 2. बरं एकच टाकतो, बोला ना. काय काय, हा ठीक आहे, बघूया. हेडिंग द्या, ऑप्टिकल आयसोमर्स, ऑप्टिकल आयसोमेरिझम.
त्याच्यामध्ये पहिला पॉईंट लिहून घ्या, कायरल कार्बन. कायरल कार्बन ते चायरल नाही, ठीक आहे. ते काय आहे? कायरल आहे. आधीच सांगतो. हे शिकवलंय का? झाले तुमचे? कायरल कार्बन बोला, काय असतं कायरल कार्बन? व्हॉट इज कायरल कार्बन? हा, ठीक आहे. कायरल कार्बन कोणाला म्हणतो आपण? कायरल कार्बन इज दॅट कार्बन विच हॅज 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच टू इट. त्याला अटॅच असलेले 4ही ग्रुप कसे असतात? वेगवेगळे असतात. कसे असतात? वेगवेगळे असतात. बरोबर, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहा, कार्बन CH3 Br H CH2 CH3. या कार्बनला पहा, वरती कोण आहे? साईडला कोण आहे? खाली कोण आहे? आणि या साईडला कोण आहे? असा जो कार्बन आहे, म्हणजे ह्या कार्बनला काय म्हणतो आपण? कायरल कार्बन. आणि इट इज डिनोटेड बाय ऍस्ट्रिक. कशाने दाखवतो आपण ते? ऍस्ट्रिक. कशाने दाखवतो आपण? ऍस्ट्रिक साईन असतं ना, कीबोर्ड वरती असतं, ठीक आहे. ह्याला काय म्हणतो आपण? ऍस्ट्रिक साईन, ठीक आहे. आणि ह्या कार्बनला काय म्हणतो आपण? कायरल. मग सर आम्हाला एवढं सोपं आहे, आम्हाला एवढं ओळखता येणार नाही का? नाही येणार. का? तिथं ते असं काढून नाही दाखवत, ते स्ट्रेट चेन मध्ये देतात. जे तुम्हाला ओळखायचे कोणता कार्बन काय आहे? कायरल आहे. हो, sp3 हायब्रिडाइज. आता 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच असले की तो sp3 हायब्रिडाइज होतो, ठीक आहे. त्याला काही वेगळं सांगायची गरज नाहीये, ठीक आहे. पण तरी पण कायरल कार्बन कोणाला म्हणायचं? असा कार्बन जो कसा sp3 हायब्रिडाइज आहे आणि 4ही ग्रुप कसे त्याला अटॅच? वेगवेगळे. समजले? खुश का? ठीक आहे. घ्या मग खाली लिहून घ्या डेफिनेशन. कायरल कार्बन, द कार्बन विच इज sp3 हायब्रिडाइज. द कार्बन विच इज sp3 हायब्रिडाइज, विच इज sp3 हायब्रिडाइज. अय अगली काय करते? इंजेक्शन द्यायचं काय कोणाला? द कार्बन विच इज sp3 हायब्रिडाइज म्हणजे सगळे कसे असणार? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. द कार्बन विच इज sp3 हायब्रिडाइज and attached to 4 different groups, which is sp3 hybridized and attached to 4 different groups, is known as chiral carbon. 4 different groups is known as chiral carbon. Is known as chiral carbon. क्वेश्चन लिहा. आयडेंटिफाय द कायरल कार्बन. आयडेंटिफाय नंबर ऑफ कायरल कार्बन्स. नंबर ऑफ कायरल कार्बन्स ओळखायचे आता. किती आहेत सांगा मला. बोला. पहिल्यामध्ये नंबर ऑफ कायरल ॲटम्स किती? पहा. अहो पहा. अरे इकडं बघ. पहिला कार्बन याचा संबंध आहे का? याला काय 3 हायड्रोजन आणि हा इकडचा ग्रुप. 4 ग्रुप कसे पाहिजे आपल्याला? वेगवेगळे. म्हणजे हा कायरल आहे का? इथे येऊयात पहा. या कार्बनला एका साईडला कोण आहे? CH3. दुसऱ्या साईडला कोण आहे? हा सगळा ग्रुप एवढा. तिसऱ्या साईडला कोण आहे? हा. आणि चौथ्या साईडला कोण आहे? हा. तिथं नसतो पण तो ते दाखवत नाही पण तो देव येतो. दिसतो का? म्हणजे हा कायरल आहे का? नक्की का? का नाही? नाहीये का बरं? नाहीये तो कायरल का? इकडे CH3 आणि इकडे पण असेल का तो कायरल? पुढे इथे एका साईडला हा ग्रुप, दुसऱ्या साईडला हा सगळा ग्रुप, तिसऱ्या साईडला H, चौथ्या साईडला H. कायरल असणार आहे का? असणार आहे का? इथे
एका साईडला हा ग्रुप, दुसऱ्या साईडला हा सगळा ग्रुप, तिसऱ्या साईडला हा आणि चौथ्या साईडला आहे का कायरल? म्हणजे नंबर ऑफ कायरल 1. म्हणजे नंबर ऑफ कायरल ॲटम्स किती आले याच्यामध्ये? कळतंय का? अहो कळतंय का? कोण आहे? जाऊ दे. ठीक आहे, पहा. अलार्म बंद कर. 2:57 झाले. हो हो, आला आला. पहा इथे काय नाही म्हणजे काय, 3 हायड्रोजन विषय, इथं 2 हायड्रोजन विषय, इथं डायरेक्ट पटपट घेतो आता ते म्हणून. एका साईडला हा ग्रुप, दुसऱ्या साईडला हा, तिसऱ्या साईडला हा आणि चौथ्या साईडला असणार आहे का? हा काय झाला म्हणजे तुमचा चायरल नाही, ते काय ते काय ते हो ठीक आहे, ओरडू नका. इथे हायड्रोजन, इथे सुद्धा हायड्रोजन विषय. इथे बोला, एका साईडला हा ग्रुप, दुसऱ्या साईडला हा ग्रुप, तिसऱ्या साईडला OH आणि चौथ्या साईडला H आहे का? हा पण काय झाला? हा कायरल असेल का? असणार आहे का? CH2 असेल आणि इथं हा CH3 असणार. समजतंय का? कळतंय का? म्हणजे नंबर ऑफ कायरल ॲटम्स किती झाले? नंबर ऑफ कायरल ॲटम्स किंवा कायरल कार्बन आहेत ना, आता इथे कार्बनच्या व्यतिरिक्त दुसरा असेल आणि तो कायरल असेल तर काय म्हणतात त्याला आपण? कायरल ॲटम. काय म्हणणार त्याला आपण? पण तो कायरल पण आहे कार्बन पण आहे म्हणून त्याला मी म्हणतो कायरल कार्बन. काय म्हणतो त्याला मी? किती आहे तिथे वरती? मग सर असं आहे का दरवेळेस कार्बनच पाहिजे? असं नाही. दुसरा कोणताही ॲटम असेल आणि ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप आहे तो पण काय झाला? तो पण काय झाला? नायट्रोजन मध्ये सुद्धा आपल्याला कायरॅलिटी दिसणार आहे. ऑक्सिजन मध्ये सुद्धा आपल्याला कायरॅलिटी आपण पाहू शकतो. ठीक आहे, पण ते पुढे. आता फक्त आपल्याला काय कार्बनचं लक्षात घ्या. काय डाऊट इथपर्यंत नक्की कळाले? ठीक आहे. आणि आता पहा, इफ अ मॉलिक्यूल if a molecule contains at least one chiral carbon, then it is optically active. if a कंपाऊंड करतो, ठीक आहे, मॉलिक्यूल म्हणत चालते. इफ अ कंपाऊंड कंटेन देन इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. तर तो कंपाऊंड कसा असतो? अँड इट विल शो ऑप्टिकल आयसोमेरिझम. काय दाखवेल तो? ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजेच जर ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवायचं असेल एखाद्या कंपाऊंडला तर त्याच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? कायरल कार्बन. ते कंपाऊंड कसं पाहिजे? पहिल्यांदा तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आणि कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह कधी असेल? ज्यावेळेला काय असेल त्याच्यामध्ये कमीत कमी एक तरी काय पाहिजे? मग सर 2 असतील तर चालतंय ना, 3 असतील तर चालतंय. कमीत कमी सांगितलं आपल्याला. किती पाहिजे कमीत कमी? जास्तीत जास्त किती पण असले तरी चालेल, त्याचा काही विषय नाही आपल्याकडे. कमीत कमी किती पाहिजे? मग हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणार आहे का? हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणार आहे का? समजलं? नक्की कळाले? पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय? चालते. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय? काय वाटतं तुम्हाला? काय असेल ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड किंवा ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोल्युशन? पण अजून काय? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कोणाला म्हणणार आपण? ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, ठीक आहे, कायरल कार्बन आहे. मग ते काय करेल? ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोल्युशन काय करतं? कंपाऊंड काय करतो? तर तो जो प्लेन पोलराइज लाईट आहे तो काय करतो? जी काय प्लेन पोलराइज लाईट आहे, ज्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो PPL. काय म्हणतो त्याला आपण? प्लेन पोलराइज लाईट. इथे लिहितोय पहा, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड.
ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड are the compounds that rotates the plane polarized light ओके ब्रॅकेट मध्ये लिहितो मी PPL ओके कळाले either to the left or right ओके ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड काय करतं जी प्लेन पोलराइज लाईट आहे त्या प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करतं काय करतं कुठे रोटेट करतं एकतर ते लेफ्टला रोटेट करेल त्या लाईटला किंवा राईटला रोटेट करेल ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड काय करतं जी प्लेन पोलराइज लाईट आहे त्या प्लेन पोलराइज लाईटला एकतर लेफ्टला रोटेट करतं किंवा जर एकतर लेफ्टला किंवा राईटला रोटेट मग सर PPL म्हणजे काय प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय पा लेझर पाहिले का तुम्ही लेझर ठीक आहे डेफिनेशन नुसार जर सांगायचं झालं द लाईट विच व्हायब्रेट्स ओनली वन प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज लाईट जी काय करते फक्त एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते म्हणजे ही जी ऑर्डिनरी लाईट आहे पा जी ऑर्डिनरी लाईट आहे तिचं व्हायब्रेशन अशा प्रकारे असतं ती सगळ्या प्लेन मध्ये व्हायब्रेट होत असते इथे समजा मी बल्ब लावलाय काय लावलाय मी तर असा हा वाटत नसला तरी काय हा बल्ब आहे ठीक आहे त्या बल्ब मधून काय बाहेर पडते आता ही लाईट अशी ट्रॅव्हल करते तुमची ठीक आहे पण ह्या लाईटला मी जर एका प्रिझम मधून पास केलं कशामधून पास केलं एका मी किंवा त्याला आपण म्हणतो पॉलिरोमीटर निकोल प्रिझम काय म्हणतो त्याला आपण किंवा पोलरायझर काय म्हणत त्याला आपण पोलरायझर असेल तर तो सर्क्युलर असेल असं ठीक आहे आणि निकोल प्रिझम असेल तर तो असा ट्रायंग्युलर शेप मध्ये असणार आहे ओके हा कॅल्साइटचा बनलेला असतो कॅल्साइट म्हणजे CaCO3 ठीक आहे जर ही लाईट ह्या पोलरायझर मधून पास झाली काय झाली ही लाईट समजा ती काय होते एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते काय होते ती आता परपेंडिक्युलर टू लाईट कशी प्रोपोगेट होत होती अशी त्याला काय झाली ही आली का आणि मी इथं समजा एखादं सोल्युशन ठेवलं काय केलं मी इथं एखादं ते सोल्युशन कसं आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कसं आहे सोल्युशन ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे ह्याच्यामध्ये काय असणार आहे असा कंपाऊंड असणार आहे ज्याच्यामध्ये काय असणार कमीत कमी एक तरी कायरल कार्बन असेल कमीत कमी काय असेल असा जर कंपाऊंड असेल जो ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे ना ही लाईट जर पास झाली तर ही लाईट तुमची एकतर अशी राईटला बेंड होते किंवा अशी लेफ्टला बेंड होते आधी कशी होती स्ट्रेट आता काय झाली लेफ्ट किंवा राईटला बेंड झाली काय झाली लेफ्ट किंवा राईटला कळतंय का नक्की जर त्या कंपाऊंडनी त्या लाईटला लेफ्टला रोटेट केलं कुठे रोटेट केलं त्याला म्हणतो आपण लिओ रोटेटरी कंपाऊंडला काय म्हणतो या जर ह्या कंपाऊंडनी लाईटला लेफ्टला बेंड केलं मी कंपाऊंडला काय म्हणणार लिओ रोटेटरी कंपाऊंड किंवा कॉन्फिगरेशन काय झालं त्याचं लिओ कॉन्फिगरेशन आणि जर ह्या कंपाऊंडनी या येणाऱ्या लाईटला जर राईटला रोटेट केलं त्याला मी म्हणतो डेक्स्ट्रो रोटेटरी काय म्हणतो त्याला मी PPL आली ठीक आहे कळतंय अजून सोप्या याच्यात सांगायचं झालं तुम्ही बसनी जाता आता मेट्रोने जात असाल गेला असेल ना आता मेट्रोला गर्दी आहे समजा तुम्ही असे उभे आहेत तुम्हाला दरवाजाच्या बाहेर जायचे आणि त्या लोकांना दरवाजाच्या आत यायचे ती लोक जी येतात ना ठीक आहे जी लोक येतात पहा तुम्हाला काय जायचे बाहेर जायचे आणि ती लोक उभी आहेत अशी रस्त्यात या साईडला सगळी अशी आपण म्हणूयात की स्लिम लोक उभी आहेत
लुकडी लुकडी लोक ह्या साईडला आणि सगळी जाडी जाडी लोक या साईडला आहेत. तुम्ही समजा गेलात ते काय होणार तुम्हाला येऊन? मला सांगा तुम्ही कुठे रोटेट व्हाल? असे रोटेट व्हाल ना. लुकडी माणसं या बाजूला, इकडे कसं काय रोटेट व्हाल? धक्का कोणाचा जास्त लागेल? मग समजा त्यांनी धक्का दिला तुम्ही काय होणार? असे रोटेट होणार. सेम तुमचा ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड करतो. काय करतो तो? येणाऱ्या लाईटला ज्या साईडला बल्कियर ग्रुप आहे ना त्या साईडला काय होतं ते, जर बल्कियर ग्रुप राईट साईडला असेल तर लाईट कुठे रोटेट होईल? राईटला. जाडी माणसं इकडून ना बाळा, असं धक्का लागल ना, असं धक्का लागून तू अशी होणार आहे. ते होतं ना साऊथच्या पिक्चर मध्ये, आपल्याकडे नाही होत. ठीक आहे, इकडे धक्का लागला तर राईटला किंवा कळतंय? नको, लेफ्ट डॅमेज आहे माहिती सध्या, लागलंय मला. हो काय हो, ते जिम मध्ये वेट मारताना ते वजन अंगावर आलं असं इंजुरी झाली. खरंच, खोटं नाही बोलत. समजलंय? आणि जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात एकतर लिओ रोटेशन दाखतात किंवा त्यालाच आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणतो. ते दोघच काय झाले? एकमेकांचे ऑप्टिकल आयसोमर. काय झाले ते एकमेकांचे? इथपर्यंत काय डाऊट? कळलंय नक्की? आता एखादा कंपाऊंड मी ड्रॉ केलाय, मी डायरेक्टली सांगू शकत नाही की हा लिओ रोटेटरी आहे किंवा डेक्स्ट्रो रोटेटरी. ते आपल्याला एक्सपेरिमेंटली काढता येतं. कसं काढता येतं? कसं काढता येतं? आता एक्सपेरिमेंटली आलं की एक लिओ आहे तर दुसरा काय म्हणू शकतो आपण? तो डेक्स्ट्रो. कळतंय? आले एक्सपेरिमेंटल गोष्टी या सर्व आहेत. कळाले का? समजले? हेडिंग द्यायचं, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑलरेडी दिले, 2 एक्झाम्पल लिहिलेत. नंबर ऑफ कायरल कार्बन लिहून घ्यायचे, डेफिनेशन लिहायची, हा 1 हे 2 आणि मग ही डायग्राम काढून घ्यायची म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जमेल का? या बरं पटकन सगळ्यांनीच. मग पुढचा देतो लिओ आणि डेक्स्ट्रो. करा, घ्या खाली लिहून घ्या. इफ, लिहा खाली, इफ द पीपीएल, इफ द पीपीएल, जीपीएल लिहायचं नाही, हा आयपीएल लिहिसाल नाही तर आयपीएल नाही लिहायचं, जीपीएल नाही लिहायचं, काय लिहायचं? पीपीएल. इफ पीपीएल, हो हो, इफ पीपीएल रोटेट्स किंवा इज रोटेटेड टू द राइट हँड साइड, if the PPL is rotated in the right hand side, in the right hand side, कुठे रोटेट झाली समजा ती? right hand side. Then it is known as, then the compound ला, then the compound is known as, then the compound is known as, ईशाताई लिहा की, नवीन पॉइंट आहे आता सुरू झालाय. देन द कंपाऊंड इज नोन ॲज, काउंट झाला आपण डेक्स्ट्रो रोटेटरी अँड डिनोटेड ॲज स्मॉल डी और प्लस. कोणता डी? छोटा डी. मोठा डी म्हणजे ते वेगळं असतं, ते पुढे नंतर येईल. ते कसं दाखवत आपण? स्मॉल डी. खाली पहा, खाली लिहा, इफ द पीपीएल is rotated in, if the PPL is rotated in, if the PPL is rotated in left direction, rotated in the left direction, जर कुठे रोटेट झाला आता लेफ्टला, मग अशी कुठे झालं राईटला, आता कुठे झाले रोटेटेड इन द लेफ्ट डायरेक्शन, then it is लिओ रोटेटरी. It is
levo rotatory and denoted as small l or minus. झाले? वरती जागा आहे का? पहा, समजा 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 आपण म्हणूयात जो कंपाऊंड आहे तो लिओ रोटेटरी आहे. कसा आहे कंपाऊंड? कसा आहे कंपाऊंड? मी म्हणतो 54 डिग्रीनी लिओ रोटेटरी. किती डिग्रीनी? 54 डिग्रीनी. तर मी कसं दाखवणार ते? थीटा इक्वल टू -54 डिग्री सेल्सिअस लिहायचं नाही. थीटा इक्वल टू मायनस. आता मी म्हणतो की कंपाऊंड कसा आहे? डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. कंपाऊंड कसा आहे? मी म्हणतो की 54 डिग्रीने डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. किती डिग्रीने? 54 डिग्रीने. तर थीटा इक्वल टू किती येणार इथे? लिहायचं नाही, स्वतःला सांगतो मागाशी. थीटा इक्वल टू किती? जर डेक्स्ट्रो असेल तर, आणि लिओ असेल तर वेर थीटा इक्वल टू, थीटा काय असतो? स्पेसिफिक रोटेशन. काय असतो? काय असतो? समजले? आणि थीटा काढायला आपल्याकडे फॉर्म्युला आहे. थीटा काढायला काय आपल्याकडे? काय थीटा काढायला? फॉर्म्युला आहे. कसं काढायचं पहा. नाही, थांबा. नाही, थीटा इक्वल टू अँगल ऑफ रोटेशन. थीटा इक्वल टू अँगल ऑफ रोटेशन. बरोबर, अँगल ऑफ रोटेशन. चुकलं. झाले? आता घ्या लिहून. झाले? झालं असेल नेक्स्ट हेडिंग द्यायचं स्पेसिफिक रोटेशन. झालं असेल हेडिंग द्यायचं स्पेसिफिक रोटेशन. स्पेसिफिक रोटेशन दिले? ठीक आहे. स्पेसिफिक रोटेशन. आता स्पेसिफिक रोटेशन काय असतं? एखादा कंपाऊंड पूर्ण रोटेट होतोय. कंपाऊंड काय होतोय? अख्खा कंपाऊंड काय होतोय? थीटा काय दाखवतो? किती अँगलने रोटेट. आणि पूर्ण कंपाऊंड किती रोटेट झाला, ओव्हरऑल कंपाऊंडचं रोटेशन, ते कशाने दाखवतो आपण? स्पेसिफिक रोटेशनने. कशाने दाखवतो आपण? इट इज डिनोटेड बाय अल्फा. कशाने दाखवतो आपण? आणि अल्फासाठी फॉर्म्युला आहे अल्फा इज इक्वल टू थीटा अपॉन सी इंटू एल. अल्फा इक्वल टू थीटा अपॉन वेर थीटा इक्वल टू, बोला, अँगल ऑफ सी इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ज्या सोल्युशन मध्ये तुम्ही काय केलंय त्या ठिकाणी पीपीएल रोटेट झाली ना, त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती ते. आणि एल इक्वल टू कॅपिटल एल लिहितो मी. चल, गडबड नका करू. बस, एल इक्वल टू लेंथ ऑफ पोलरायझर. बरोबर, किंवा पॉलिरीमीटर. ठीक आहे. जो पॉलिरीमीटर तुम्ही वापरलाय त्याची लेंथ किती आहे? ठीक आहे, तुम्ही पास केली ना लाईट ह्याच्यामधून, याची लेंथ किती? ठीक आहे, तो अशा पद्धतीचा असतो. याची काय काढायची? लेंथ. कळतंय का? घ्या लिहून. घ्या पटकन. झाला असेल? पुढचं हेडिंग द्यायचं RNS कॉन्फिगरेशन. RS कॉन्फिगरेशन.
नाही. करा चालू. काय म्हटलं पार्सल आले. झाले शिकवायचं तुला. यू कॅन. घड्याळ पहा एकदा. घड्याळ घड्याळ पहा. 3:30 वाजलेत. आता पहा त्या घड्याळात ना 2 प्रकारचे रोटेशन असतात. काय असतात घड्याळात? एक कोणतं म्हणजे घड्याळ जसं फिरतं त्याला काय म्हणतो आपण? क्लॉकवाईज. कसं फिरतं घड्याळ? असं. हे काय झालं? आणि असं फिरलं तर? असं फिरलं तर? असं फिरलं तर? 100%. आता पहा. आता आपण डी आणि एल कॉन्फिगरेशन पाहिलं. काय काय पाहिलं आपण? आता कोणतं पाहिजे आपल्याला? आता आर आणि एस कॉन्फिगरेशन काय असतं सांगतो. आणि डी आणि एल आणि आर आणि एस हे वेगळे कसे सांगतो पहा. डेक्स्ट्रोलिओ कोण फिरला? अख्खा कंपाऊंड फिरत होता ना. काय फिरत होता? अख्खा काय फिरत होता? अख्खा कंपाऊंड फिरत होता. आणि त्या कंपाऊंडचं रोटेशन आपण सांगतो डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा लिओ रोटेटरी. पण आता काय झालं? तुमच्या कंपाऊंड मध्ये एकपेक्षा जास्त कायरल कार्बन आले. काय झालं? कंपाऊंड मध्ये एकपेक्षा जास्त काय झालं? एकपेक्षा जास्त कायरल कार्बन किंवा कोणता एक कायरल कार्बन आला तरी सुद्धा प्रत्येक कायरल कार्बनला त्याचं पण काहीतरी अस्तित्व आहे ना. त्याचं स्वतःचं पण काहीतरी कॉन्फिगरेशन आहे. डी आणि एल कोणाचे होते? कंपाऊंडचे. डी आणि एल कोणाचे होते? पण त्या कायरल कार्बनचं स्वतःचं सुद्धा काहीतरी कॉन्फिगरेशन आहे. जे कायरल कार्बनचं कॉन्फिगरेशन आहे ते आपण दाखवतो आर आणि एस ने. कशाने दाखवतो आपण? कशाने दाखवतो आपण? आर आणि. मग हे कशावरती ठरतं? मग आपण कशावरती ठरवलं? लाईट वरती ठरवलं. जर लाईट आपली लेफ्टला बेंड झाली तर, जर लाईट आपली राईटला बेंड झाली तर काय? बरोबर, ओव्हरऑल कंपाऊंड. आता हे तर कोणाचं पाहिजे आपल्याला? कायरल कार्बन. फॉर एक्झाम्पल पहा, जर आपल्याकडे असा एखादा कायरल कार्बन आहे, ठीक आहे. हा जो कार्बन आहे हा कायरल आहे मी म्हणतो. कसा आहे हा? ठीक आहे. आता हे जे मी दाखवलंय ना याला म्हणतो आपण फिशर प्रोजेक्शन. काय म्हणतो याला आपण? जसं आपण वेग प्रोजेक्शन पाहिलं, सॉहर्स पाहिलं का? चॅप्टरच्या एकदम स्टार्टला पाहिलं सॉहर्स प्रोजेक्शन पहिल्या लेक्चरला. तसंच हे काय? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. म्हणजे कसं आपण ह्याला, हा एक 3D कंपाऊंड आहे, त्याला आपण 2D मध्ये दाखवले. कसं दाखवले?
याला म्हणतो आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. काय म्हणतो याला आपण? इथे मध्ये कार्बन असतात आणि त्याला अटॅच असलेले ग्रुप असे साईडला दाखवले जातात. कळतंय का? कळतंय नक्की? फिशर प्रोजेक्शन काढला. आता काय करायचं, ह्याला आपल्याला समजा नंबरिंग द्यायचं. काय करायचं आपल्याला ह्याला, इथं मी CH3 लिहितो. म्हणजे हा कंपाऊंड कसा होता पहा, अशा पद्धतीचा कंपाऊंड आहे हा. CH3C Br Cl C डबल बॉन्ड OH असा कंपाऊंड आहे. याला मी असं काढलंय पहा. आता असंच का काढलं सर? ते CH3COOH ला तुम्ही खाली काय नाही लिहिलं? ज्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवा R आणि S कॉन्फिगरेशन काढायचे त्यावेळेला IUPAC रूलनुसार ज्याला सगळ्यात जास्त प्रायोरिटी, ज्याला सगळ्यात त्याला वरती लिहायचं. त्याला काय करायचं? त्याला काय लिहायचं? इथे जर मी नंबरिंग केलं तर नंबरिंग कुठून करेल? इकडून का इकडून? इकडून. इकडून केलं फंक्शनल ग्रुपला दुसरा, इकडून केल्यावर पहिला. 1 2 3 ज्याला प्रायोरिटी जास्त कोणाला? C डबल बॉन्ड OH ला. त्याला कुठे लिहिला? वरती. हा झाला पहिला, हा झाला दुसरा आणि हा काय झाला? आता ह्याच्यात कायरल कार्बन किती आहेत? हा कायरल आहे. मग कायरल असेल तर आपण कशाने दाखवतो? कायरल कार्बन कशाने दाखवतो? दाखवलं ऍस्ट्रिकने. दाखवले. इथपर्यंत काय डाऊट? नंबरिंग कसं केलं आपण किंवा अरेंजमेंट कशी केली? IUPAC नुसार. कोणानुसार केली? कोणानुसार केली? आता आपल्याला हे जे ग्रुप अटॅच आहेत ना या कार्बनला, त्यांना आपल्याला नंबर द्यायचा. काय करायचं त्यांना आपल्याला? आणि नंबर कोणानुसार द्यायचा आहे? नंबर आपल्याला कोणानुसार द्यायचा आहे? तर याच्या आधी आपण जे कॉन्फिगरेशन पाहत होतो ना, कोणतं नंबरिंग केलं पहा आपण? 1 2 3 4. C अँड कोणता रूल? तो सायंटिस्टची नाव होती. कश्यप नाही. कश्यप नाही. हा कोणते रूल? कोणत्या रूल्स नुसार? कोणत्या रूल्स नुसार? CIP रूल्स नुसार नंबरिंग करायचं. म्हणजे पहा काय कसं पहा, लक्ष द्या. टोटल किती ग्रुप्स आहेत? 1 2 3 आणि किती ग्रुप्स आहेत? ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याला नंबर मग पाहूयात. इथे कोण अटॅच या कार्बनला? इथे Br, इथे C आणि इथं पण Cच अटॅच. इथं C, इथं C. बोला ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर कोणाचा? सगळ्यात जास्त ॲटॉमिक नंबर कोणाचा आहे? ब्रोमिनचा. किती? त्याच्यानंतर 2. आता इथं 3 किंवा 4 कोणाला द्यायचं? इथं जर पाहिलं कार्बन कार्बन, आपण सांगितलं जर सेम असेल तर काय करायचं? पुढे जायचं. पाय इथे कार्बन नंतर कोण आहे? इथं कार्बन नंतर कोण आहे? बोला प्रायोरिटी कोणाला? ऑक्सिजनला. याला नंबर आणि याला नंबर. ठीक आहे, आलंय? कळलंय? आता मला 1 2 3 जायचंय. काय करायचं मला? कसं जायचंय मला? 1 पासून कुठे जायचं मला? 2 आणि नंतर मला कुठे जायचं? मी क्लॉकवाईज फिरलो का अँटी क्लॉकवाईज फिरलो? कसा फिरलो मी? जर मी 1 2 3 जात असताना ती म्हणाल सर इकडून का नाही गेलात? इथे 1 3 2 होतंय ना. कसं जायचंय? 4 आल्यामध्ये त्याला राहू दे तसंच, त्याला काय हात लावायचं नाही. आपल्याला कसं जायचंय? जर 1 2 3 फिरताना जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज फिरलात, कसे फिरलात? देन दॅट कायरल कार्बन हॅज S कॉन्फिगरेशन. कोणतं कॉन्फिगरेशन असतं? आणि जर 1 2 3 जाताना तुम्ही जर क्लॉकवाईज फिरला तर कोणतं कॉन्फिगरेशन येतं? R कॉन्फिगरेशन. कोणतं कॉन्फिगरेशन येतं? फॉर एक्झाम्पल पहा, याच मॉलिक्युलचं सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. COOH CH3 Cl Br. आता पहा बरं, 1 2 3 4. बोला कसे फिरणार? 1 2 3 फिरले का क्लॉकवाईज? इथं कसे फिरले होते?
इथं कसे फिरले? आता पहा मग, जर अँटी क्लॉकवाईज असेल, अँटी क्लॉकवाईज कॉन्फिगरेशन एस, आणि इथं काय तुमचं क्लॉकवाईज, कसं आहे हे? जर क्लॉकवाईज असेल तर कसं? आर कॉन्फिगरेशन. सोपं आहे का? अहो सोपं आहे का? केवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे. जमेल? आता सांगतो ते व्यवस्थित काय करायचं, लिहून घ्यायचं. घ्या, लिहून घ्या व्यवस्थित. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय पहिल्यांदा लिहून घ्या. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला नका, मी सांगतो त्याला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, रिप्रेझेंटेशन ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ 2D मॉलिक्यूल, सॉरी, रिप्रेझेंटेशन ऑफ 3D मॉलिक्यूल, रिप्रेझेंटेशन ऑफ 3D मॉलिक्यूल, रिप्रेझेंटेशन ऑफ 3D मॉलिक्यूल in 2D is known as Fisher projection. Is known as Fisher projection. Is known as Fisher projection. पुढे ही रफ डायग्राम काढून घ्या. थांबा 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 थांबा. हा काय तुमचा 3D, याला कसं दाखवणार? घ्या, त्याच्या खाली लिहा 3D, इकडे लिहा. बारीक पोरांसमोर तरी ठेवा रे, स्वतःचीच, माझी पण स्वतःचीच म्हणतोय. झालं का? घ्या पुढे लिहून. काय काय इथं मी फिशर प्रोजेक्शन सांगितलंय, इथे कॉन्फिगरेशन मध्ये कुठे गेलो आपण? फिशर प्रोजेक्शन कसं दाखवायचं तेवढं सांगितलं फक्त. ग्रुपचं काय मॅटर नाही. सांगू पुढे? घ्या चला खाली हेडिंग द्या, RS कॉन्फिगरेशन. RS कॉन्फिगरेशन त्याच्यामध्ये लिहा each chiral carbon has its own absolute configuration. Each chiral carbon has its own absolute configuration denoted by R or S. Has its own absolute configuration denoted by R or S. Denoted by R or S. The rules to assign R or S configuration are as follows. The rules to assign R or S configuration to chiral carbon. Rules to assign R or S configuration to chiral carbon are as follows. 2 नाही, TO2 TWO2 2TO, ठीक आहे, 2 नाही.
म्हणून तुला 3000 दिले. ती बी तुझ्यासारखीच, तुम्हालाच माहिती. काय लिहिलंय? आर एस फॉलोस. घ्या पहिला रूल. राईट द गिवन कंपाऊंड इन फिशर प्रोजेक्शन. हे केलं तर सोपं जातं. ठीक आहे, दरवेळेस केलंच पाहिजे असं काय नाही, पण करत जा. राईट द गिवन कंपाऊंड इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. राईट द गिवन कंपाऊंड इन फिशर प्रोजेक्शन. राईट द गिवन कंपाऊंड इन फिशर प्रोजेक्शन अकॉर्डिंग टू द फिशर प्रोजेक्शन. खाली लिहा सेकंड. The carbon or compound, the carbon or compound, the carbon or compound, the carbon or compound, the carbon or compound having higher priority, having higher priority according to the IUPAC. The carbon or the compound having higher priority according to the IUPAC is written at the top. According to the IUPAC is written at the top. Is written at the top. Is written at the top. झाले? मी जायला निघून. सेकंड. थर्ड. हाँ भाई थर्ड. Each substituent at chiral carbon. Each substituent at chiral carbon. Each substituent at chiral carbon. Each EACH. Each substituent at chiral carbon. At chiral carbon is given rank. Is given rank from 1 to 4. Is given rank from 1 to 4. TWO नहीं TO. Is given rank 1 to 4 using CIP rules. Using CIP rules. CIP rules. ब्रॅकेट मध्ये घ्या. ब्रॅकेट मध्ये लिहा. नाही परत तिथं मला तुम्ही विचारा सर CIP रूल म्हणजे काय. ब्रॅकेट मध्ये लिहून देतोय पहा. सबस्टिट्यूएंट हॅव्हिंग हायेस्ट ॲटॉमिक नंबर इज गिवन हायर रँक. द सबस्टिट्यूएंट हॅव्हिंग हायेस्ट ॲटॉमिक नंबर इज गिवन हायेस्ट रँक. इज गिवन हायर रँक. सबस्टिट्यूएंट हॅव्हिंग हायर ॲटॉमिक नंबर इज गिवन हायर रँक. The substituent having higher atomic number is given higher rank. झाले? थर्ड. फोर्थ रूल का? ठीक आहे. फोर्थ रूल. While moving from rank 1, while moving through rank, while moving through rank, while moving through rank 1 to rank 2 to rank 3, while moving from rank 1, rank 2 to rank 3, if the rotation is एवढंच लिहायचं. इफ द रोटेशन इज आणि खाली 2 ॲरो करायचे असेल. पहिलं काय क्लॉकवाईज आणि दुसरं काय अँटी क्लॉकवाईज.
करा असे दोन. जर क्लॉकवाईज असेल तर बोला आर कॉन्फिगरेशन, आणि इफ रोटेशन इज अँटी क्लॉकवाईज देन एस कॉन्फिगरेशन. एस कॉन्फिगरेशन. काय डाऊट? झाले? खाली जा. एक्सेप्ट रँक 4. ह्याला एक एक्सेप्शन आहे. काय याला? काय एक्सेप्शन आहे? वरती पहा. तुमचा जो रँक 4 आहे ना, तो कधीही तुमचा हॉरिझॉन्टल लाईन मध्ये नाही आला पाहिजे. रँक 4 तुमचा हॉरिझॉन्टल लाईन मध्ये, म्हणजे रँक 4 तुमचा इथे किंवा इथे नकोय, वरती किंवा खाली चालेल, राईटला किंवा लेफ्टला नकोय, साईडला नकोय, कुठे पाहिजे? वरती किंवा खाली. इथं आहे खाली. एक्झाम्पल तसं घेतलं की त्याला खाली येईल. ठीक आहे. कुठे? खाली. इकडे किंवा इकडे नकोय. एक्सेप्ट रँक 4 should not be in horizontal line. in horizontal. मग सर समजा आला रँक 4 हॉरिझॉन्टल, मग काय करायचं सांगतो. लिहा. हा बोल. काय बोल? आला हॉरिझॉन्टल, मग काय करायचं? आन्सर चेंज करायचं. करू घे. एक्झाम्पल लिहून घ्या. हे एक्झाम्पल लिहून घ्यायचं. कॉन्फिगरेशन कोणतं आहे? अँटी क्लॉकवाईज म्हणजे एस कॉन्फिगरेशन. आणि त्याचं कोणतं आहे? तिकडचं खोडलं का मी? ठीक आहे, घ्या पटकन. झाले? झाले का? तिकडचे एक्झाम्पल झाले? पहा, आधी तर नंबरिंग करायचं आपल्याला. कोणत्या रूल नुसार? CIP रूल नुसार. कोणत्या रूल नुसार? बोला. पहिला कोणाला? हे कन्फर्म आहे. पहिला BR ला. दुसरा कोणाला? याला किंवा याला. याला किंवा या दो. थांब ना जरा. याला किंवा याला. आणि याला दुसरा आला तर याला तिसरा, याला दुसरा आला तर याला. हे कन्फर्म आहे. पण चौथा कोणाला येणार? का सगळ्यात ॲटॉमिक नंबर स्मॉल कोणाचा आहे? H पेक्षा कमी कोणाचा आहे का? आहे की? कोणाचा? नाहीये. लगेच विचार नका करू. 1 पासून सुरू होतो ना पिरियडिक टेबल, का 0 पासून होतो? विचार. कोणचा आहे बरं? बावळाट. याला किती येणार? चौथा नंबर. हे कन्फर्म झालं. आता तिसरा कोणाला? चौथा कोणाला? इथे जर पाहिलं पा, कार्बन कार्बन दोन्ही सारखे आहेत, पण पुढे पहा, या कार्बनला कोण अटॅच आहे? हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. वरती लिहितो पहा, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. आणि या कार्बनला कोण आहेत? पहा बरं, हायड्रोजन हायड्रोजन. आणि हा कार्बन ह्याला अटॅच आहे ना, बरोबर? म्हणजे पहा, 1 1 1 1 1 1 1 6. बोला, कोण जिंकलं? म्हणजे मग कोणाला 3? त्याला 2, वर्षाला 3. म्हणजे इथे काय येणार? 2. आणि इथे काय येणार तुमचं? काय येणार इथे? आले? काय डाऊट? आता कसं जायचं आपल्याला? 1 2 आणि 3. पहा, 1 2 आणि 3. कसं फिरलो? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज फिरलो तर काय असतं? परंतु एक्सेप्शन काय? रँक 4 कुठे नाही पाहिजे? आलाय का हॉरिझॉन्टल? आलाय हॉरिझॉन्टल. मग जर असं झालं की तुम्ही अँटी क्लॉकवाईज फिरला किंवा तुमचा
जो रँक 4 आहे तो जर हॉरिझॉन्टलला आला तर जे तुमचं कॉन्फिगरेशन येत आहे त्याचं रिव्हर्स करायचं. काय करायचं त्याचं? म्हणजे कॉन्फिगरेशन कोणतं ते आपलं एस. कोणतं कॉन्फिगरेशन येत आहे? पण नाही, याचा आन्सर काय असणार? याचं रिव्हर्स काय? आर कॉन्फिगरेशन. आर. तपास स्टार करून लिहून घेतो. इफ रँक 4 इज इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन किंवा हॉरिझॉन्टल लाईन. रँक 4 कुठं आलाय? देन बोला कॉन्फिगरेशन इज रिव्हर्स्ड. समजतंय? बदलणं वेगळं आणि रिव्हर्स करणं. बदललं तर काही टाकू शकतो, DL. रिव्हर्स करणं. समजलंय? कळतंय? नक्की घ्या लिहून. हा एक्झाम्पल्स देतो ना. एक लास्ट. एकच, दोनच राहिलेत. 3 राहिलेत, फक्त 3. संपून जाईल. 3 डेफिनेशन, 3 एक्झाम्पल, संपला. हा पॉइंट संपल. मग ऑप्टिकल आयसोमर संपल. फक्त एक राहील आणि मग सगळे इफेक्ट चालू करता येते परवापासून. नाही परवा घ्या. उरका पटकन. झाले? देऊ का? लक्ष द्या. नंतर लिहा. ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही पुन्हा लिहू शकता. आता मी कंटिन्यू सगळं शिकवत जातो. ठीक आहे? हार्डली मला 20 मिनिटं लागतात. 15 मिनिटं बस. 15 मिनिटात सोडतो तुम्हाला. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कायरल कार्बन किती आहेत सांगा बरं? मी सांगतो. पहा, या कार्बनच्या एका साईडला कोण आहे? C डबल बॉन्ड OH. दुसऱ्या साईडला कोण आहे? OH. तिसऱ्या साईडला हा ग्रुप, चौथ्या साईडला Br. आहे का कायरल? असणार आहे कायरल. आहे तो कायरल. खाली या. पहा, ह्या कार्बनच्या एका साईडला कोण आहे? CH. दुसऱ्या साईडला कोण आहे? NO2. तिसऱ्या साईडला कोण आहे? F. आणि चौथ्या साईडला हा ग्रुप. हा पण काय आपला कायरल कार्बन. याचं सेपरेट कॉन्फिगरेशन असेल, याचं सेपरेट कॉन्फिगरेशन. आता पहा, लक्ष द्या. पहिल्या वरच्यासाठी पहा, प्रत्येक कायरल कार्बनचं कॉन्फिगरेशन काय सांगितलं मी? उलटा असणार. काय असणार? उलटा असणार. मग पहा, याच्यासाठी पहा, प्रायोरिटी ऑर्डर द्यायचे. एका साईडला कोण इथे? Br. दुसऱ्या साईडला OH. तिसऱ्या साईडला आणि चौथ्या साईडला हा ग्रुप. म्हणजे इथं काय तुमचा कार्बन. काय इथे बोला? हायेस्ट नंबर कोणाला? Br ला. याला दिला 1. नंतर कार्बन ऑक्सिजन. कोणाला? ऑक्सिजन. कोणाला? याला आला 2. इथे कार्बन आहे. काय इथे कार्बन. वरती कोण आहे? कार्बन. ठीक आहे. बाना, या कार्बनला कोण अटॅच आहे पुढे? ऑक्सिजन. कोण अटॅच आहे? या कार्बनला कोण आहे? नायट्रोजन आहे. इकडे नायट्रोजन आहे, इकडे फ्लोरीन आहे आणि इकडे कार्बन आहे. बरोबर? बोला,
ऑक्सिजनला का नायट्रोजनला? ऑक्सिजनला. ऑक्सिजन आधी येतो ना. दुसरं कोण आहे त्याच्याकडे अटॅच? ऑक्सिजन आणि हायड्रोजन. बरोबर का? याच्यात कोण आला? नायट्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये कोण आला? ऑक्सिजन आणि फ्लोरीन मध्ये कोण आला? फ्लोरीन. कोण आला? आणि हायड्रोजन आणि कार्बन मध्ये कोण आला? इकडे 2 आल्या, म्हणून ह्याला 3 आणि नंतर ह्याला 4. इकडे ह्याला आला 3 खाली आणि वरती आला. काय डाऊट? कसं काढलं कळलंय? कोणते रूल? CIP रूल. कोणते रूल? CIP रूल. आता पहा बरं कसं जायचंय? 1 2 3 जायचंय. 1 2 3 जायचं. इथं 3 येतोय म्हणून कसं फिरणार तुम्ही? क्लॉकवाईज. कसे फिरले? जर क्लॉकवाईज फिरले तर कॉन्फिगरेशन हा पहिला कार्बन चेन मधला बरं का. पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन. दुसऱ्याचं कॉन्फिगरेशन किती आलं? क्लॉकवाईज फिरलो म्हणजे. आणि तिसऱ्या कार्बन इथे पण काढायचं ना. तिसऱ्याला काय येईल पहा. आता जर तिसरा ठेवला असा पहा, बोला वरती कोण? एक कार्बन, या साईडला फ्लोरीन, या साईडला नायट्रोजन, या साईडला कार्बन. जास्त कोण आला? फ्लोरीनला. याला किती नंबर? 1. याला किती नंबर? 2. इथे कोण आहे तुमचा? C. याला कोण अटॅच? H. ऑब्विसली याला काय येणार? लोएस्ट नंबर येणार. काय येणार याला? म्हणजे बोला याला वरती 3 आणि खाली 4. काय डाऊट? आता फिरणार कसं? 1 2 आणि 3 म्हणजे असे फिरणार. अँटी क्लॉकवाईज फिरले म्हणजे S कॉन्फिगरेशन. कळलंय का? असं काढायचं. कॉन्फिगरेशन काय याचं? 2R 3S. म्हणजे दुसऱ्याला कोणतं? 1 2 3 4 नंबरिंग केलं IPSC नुसार. CIP रूल नुसार बाजूच्या फॉर्म्सच्या ग्रुपला नंबर दिले आणि क्लॉकवाईज काय अँटी क्लॉकवाईज काढलं. 1 2 3 गेलो आणि त्याच्यावरनं काढलं. 2 ला काय? R कॉन्फिगरेशन. 3 ला काय? आता पहा बरं 4 कुठे हॉरिझॉन्टल आलता का? जर 4 हॉरिझॉन्टल आला असतं तर काय झालं असतं? फक्त रिव्हर्स झालं असतं. काय झालं असतं? कळतंय का? नक्की का? 2 मिनिट धावा. आता आवाज बसायला लागला. ठीक आहे. आता हे व्यवस्थित काढतो मी पहा. बोला इथे कोण होतं आपल्याकडे? फ्लोरीन. आणि इथे असंच होतं ना. बोला दुसऱ्याला कॉन्फिगरेशन काय होतं? R. आणि तिसऱ्याला काय होतं? आता समजा मी याचीच मिरर इमेज काढली. काय केलं मी? याचीच काय काढली? याचीच मी पहा याची मिरर इमेज. फक्त फरक काय झाला पहा. COOH CH3. मिरर इमेजला काय होणार? हे सगळे कळतंय? आता जर तुम्ही कॉन्फिगरेशन काढलं, आता जर काय केलं तुम्ही कॉन्फिगरेशन काढलं तर ते किती येणार? 2s3. किती येणार? काढून पहा. ठीक आहे. काय येणार? 3s आणि इकडे काय आलं होतं? 2r आणि इथे काय आले? 2s आणि म्हणजे काय झालं कॉन्फिगरेशन? आणि असं जर रिव्हर्स होत असेल, हे दोघांना काय म्हणतो आपण? अनएन्शिओमर्स. काय म्हणतो आपण त्यांना? काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्यांना आपण? अनएन्शिओमर्स. सोप्या भाषेत सांगायचं, द नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर कॉल्ड ॲज अनएन्शिओमर्स. आलो तुमच्या इथं? ठीक आहे. आता पहा फरक काय सांगतो यांच्यामध्ये. आपला लेफ्ट हँड, राईट हँड, लेफ्ट आणि राईट हँड. ठीक आहे. पहा लेफ्ट ठेवला, हा राईट आहे. सॉरी माझ्यानुसार राईट. पहा माझ्या थंबच्या साईडला कोण आलाय? NO2. कोण आलाय थंबच्या साईडला? आहे का NO2? पण हे समजा एकावर एक ठेवले तरी सुपर इम्पोज होतात का? याला म्हणतो सुपर इम्पोज. काय म्हणतो आपण? हे काय झाले? नॉन सुपर इम्पोज. काय झाले हे? आणि जर मी मिररच्या पुढे उभे राहिलो तर मला असंच दिसणार आहे ना. हात कसं दिसेल? असं दिसेल. हात कसं दिसेल? असं दिसेल. म्हणजे लेफ्टचा राईट, राईटचा
झाले का पावर लेफ्टचं राईटला राईटचं लेफ्ट झाले नक्की झाले. अशा ज्या काही कंपाऊंड असतात जे काय असतात नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर दे आर नोन ॲज परत एकदा द नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर known as enantiomers are known as किंवा दुसरे डेफिनेशन the compound in which the absolute configuration is opposite at each chiral atom प्रत्येक किंवा each chiral carbon परत एकदा काय सांगितलं मी विसरलो मी तुमच्यामुळे थांबा. The compound in which absolute configuration is opposite at each chiral atom is known as enantiomers. परत एकदा ऐकायची व्यवस्थित लिहून घ्यायची. व्हिडिओ पॉज करायचा. दोन्ही डेफिनेशन enantiomers काय करायच्यात लिहून घ्यायच्यात. काय करायचं enantiomers दोन डेफिनेशन्स अहो काय करायचंय समजलंय नक्की का. नेक्स्ट असतं आपल्याकडे डायस्टिरिओमर्स. काय असतं डायस्टिरिओमर्स काय असतं नेक्स्ट डायस्टिरिओमर्स. आता काय झालं पा हा सेम कंपाऊंड घेतला मी आता काय केलं मी पुढं पहा ना काय करतोय मी FnO2 बोला हा R होता दुसरा तो काय झाला तिसरा काय होता आणि तो काय झाला Sच राहिला. आता Sच राहिला ना तो मी काय केलं फक्त वरती चेंज केलं हे दोघे झाले आपण डायस्टिरिओमर्स. काय झाले हे काय झाले दोन्ही म्हणजे कॉन्फिगरेशन बदललं ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन बदललं पण सगळ्या कायरल सेंटरला बदललं का. जर ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन सगळ्या कायरल सेंटरला बदलत असेल त्यांना म्हणतो आपण स्टिरिओमर्स. काय म्हणतो त्यांना आपण समजा काही ठिकाणी बदलते काही ठिकाणी बदलत त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो त्यांना आपण कळतंय नक्की. इथं कॉन्फिगरेशन काय होतं 2 ला R आणि 3 ला याच्यात काय डाऊट इकडे आलो पा 2 ला काय झालं आरचं काय झालाय S इथे बदललंय पण इथे 3 ला काय होता Sच होता. इकडे काय राहिलं 3 ला सुद्धा Sच राहिला. बदललंय का म्हणजे कुठेतरी बदललं त्यांना काय म्हणतो आपण त्यांना आपण डायस्टिरिओमर. काय नाही इथे मिरर इमेजचा संबंधच नाही. मिरर इमेज कुठे शब्दच वापरला नाही. मिरर इमेज कुठे स्टिरिओमर्स इथे नाही. ठीक आहे इथे मिरर इमेज नाही चेक करायची तुम्हाला. ते enantiomers मध्ये येते तुम्हाला मिरर इमेज. enantiomers मिरर इमेज नाही तुम्हाला काय चेक करायचंय कॉन्फिगरेशन चेक करायचंय. ठीक आहे पहा डेफिनेशन सांगतोय. ऑप्टिकल आयसोमर्स आहेत ना कायरल कार्बन म्हणजे ऑप्टिकल आयसोमर असणार. ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉट मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर नोन ॲज डायस्टिरिओमर्स. कळलंय. आणि वरती enantiomers साठी काय लिहिलं होतं ऑप्टिकल आयसोमर्स दॅट आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. मिरर इमेज असतील तर enantiomers, मिरर इमेजेस नसतील तर डायस्टिरिओमर्स. ठीक आहे कळाले. किंवा डायस्टिरिओमर्सचे दुसरे डेफिनेशन पहा. इफ कॉन्फिगरेशन ॲट सम कायरल सेंटर इज चेंज and at some other it is the same then it is known as काय म्हणतो त्यांना आपण समजलंय का. अहो काय डाऊट नक्की इथपर्यंत कळाले. ठीक
आता नेक्स्ट पहा, सर लास्ट समजा ठीक आहे, जाऊन दे, एकच आहे. थांब बोल. हा बॅकवर्डचे ऑपोजिट असतील, वेगळे असतील. बॅकवर्ड आणि पुढचा मॉलिक्यूल जो प्लेनच्या बाहेर आलेला आणि प्लेनच्या मागे गेलेला, ठीक आहे, यांच्यामध्ये डिफरंट असेल. हो, त्याच्यावरती आपल्याला कळेल, त्याच्यावरून आपण काढू शकतो. ठीक आहे, म्हणजे पहा दोन वेग डायग्राम देतील ते, बरोबर. दोन्ही जर अपोजिट असेल, एकदा प्लेनच्या बाहेर होते, एकदा प्लेनच्या मागे जातो, अनएन्शिओमर्स. पण दोन्ही वेळेस प्लेनच्या पुढेच येतात ते डायस्टेरियोमर. समजले? ठीक आहे, काय येणार, कारण ते सेम येईल. समजले? नेक्स्ट काय असतं आपल्याकडे, तर नेक्स्ट वन इज मिझो कंपाऊंड. काय असतं, काय असतं, मिसो कंपाऊंड्स. बरं, मिझो कंपाऊंड्स. मिझो कंपाऊंड्स काय असतं पहा, असे कंपाऊंड जे ऑप्टिकली इनएक्टिव्ह असतात. कंपाऊंड्स विच आर ऑप्टिकली इनएक्टिव्ह ऑल्दो देअर इज प्रेझेन्स ऑफ कायरल कार्बन. त्यांच्याकडे कायरल कार्बन हा प्रेझेंट असतो, तरी सुद्धा ते काय असतात, ऑप्टिकली इनएक्टिव्ह. ठीक आहे, हे कशामुळे होतं, तर इंटरनल कॉम्प्लिकेशन्समुळे त्या ठिकाणी ते होतं. ते इंटरनल कॉम्प्लिकेशन्स म्हणजे नक्की काय ते आपण उद्या पाहूया. ठीक आहे, पण मिझो कंपाऊंडची डेफिनेशन मी सांगितली आहे. काय सांगितली आहे, द कंपाऊंड्स विच आर ऑप्टिकली इनएक्टिव्ह ऑल्दो दे हॅव कायरल कार्बन. कायरल कार्बन असला तरी सुद्धा ते कसे असतात, ऑप्टिकली इनएक्टिव्ह. इंटरनल कॉम्प्लिकेशन्स असतात, ते आपण नक्की काय, इंटरनल कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय ते आपण उद्या पाहूयात. चालेल, कळलंय? काय काय राहिलंय, पण आता एवढं होतं. ठीक आहे, आलंय लक्षात? काय डाऊट? ठीक आहे, चालेल. मग आता थांबा, याच्या आधी ऑलरेडी शीट तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या शीटमध्ये बऱ्यापैकी तुमचे प्रश्न याच्यावरती सुटणार आहेत. ते सगळे क्वेश्चन्स काय करायचे आता, सॉल्व पुन्हा एकदा त्या सगळ्या शीट रिवाईज करायच्यात. पुन्हा एकदा जे सोडवल्यात, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा तुमचं ऑलरेडी सॉल्व झाले, ते फक्त कसं सोडवलं एकदा पहा आणि पुढे चला. समजले? आले लक्षात? उरलेला आपण उद्या पाहूयात. उद्या आपला ऑप्टिकलचा पॉइंट संपणार आहे, या आठवड्यात संपतो. ठीक आहे, ठीक आहे, आले लक्षात? बाकीचं आपण उद्या पाहूयात. चालतं.